कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव कृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ कृष्ण भगवान राजाधिराज रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान उमापति महादेव नमः पार्वती पतये हर हर महान सीताकांत स्मरण जय जय राम जय जय रघुवीर समर्थ। आज दशरथ राजानं जनकाकडून आदर सत्कार मिळाल्यानंतर एक प्रसन्नतेचा अनुभव आला। वरपक्षाचे लोक आल्यानंतर त्यांचा आदर सत्कार केल्यानंतर त्यांच्यात प्रसन्नता निर्माण होते। म्हणून वधू पक्षानं कसं वागावं हे वाल्मिकांनी सांगितलं। राजा दशरथाचा तो सत्कार पाहिल्यानंतर इतका आनंद झाला, जसं आता लोक नवरदेवाला की फटाके लावून देतात, मग ते खेड्यातले लोक म्हणतात अरे काय फटाके बोलले त्यांनी गेल्याबरोबर कोणी कुल्फ्या वाटतं, कोणी आईस्क्रीम वाटतं, कोल्ड्रिंक देतात। तर आदर सत्कारामध्ये प्रसन्नता आहे। रघुकुलाचे चारी पुत्र कुशल पाहून दशरथ राजाची रात्र सुखात पार पडली। काय लिहिलं बघा। आणि जनक राजाला उत्तम व्याही मिळाला, 4 जावई उत्तम मिळाले म्हणून तोही सुखाने झोपला। प्रसन्नता केव्हा येते? आपल्याला सुद्धा जरी बेचैनी असेल, काही चिंता, पण घरातले लोक सगळे जेवले बिवले गप्पा सप्पा मारले की माणसाला प्रसन्नता येते। नुसते आपल्या प्रत्येकाच्या खोलीमध्ये घुसून जायचं आणि बटन दाबून टी व्ही पाहायचा, याला प्रसन्नता नाही म्हणा। नाही तर मग मोबाईल खेळत बसायचं, हे झालं। त्यामुळे सगळे कसे आहे अप्रसन्न, सगळ्यांचं आडनाव झालं रडे। प्रसन्नता जी निर्माण होते ती आदराने होते। मुलांनी आईला आदर दिला, वडिलांना आदर दिला, पत्नीनं पतीला दिला, पतीने पत्नीला आदर दिला, किंवा स्वयंपाक छान झाला, आज बरं वाटलं, याच्याने प्रसन्नता निर्माण होते। प्रसन्नता वस्तूने निर्माण नाही होत। फ्लावर पॉट ठेवला आहे, त्याला काही गंधनी सुगंधनी, त्याच्यात काय प्रसन्नता येईल? आपण जे कर्म करू, आपली जी वागणूक असेल त्याच्याने प्रसन्नता येते। म्हणून देवाचं नावसुद्धा सांगितलं आहे, प्रसन्न वदनम ध्यायेत सर्व विघ्नोपशांतये। म्हणून देवाला सजवायचं कशा करताय की दर्शन घेणाऱ्याला प्रसन्नता आली पाहिजे आणि त्याच्याने शांती प्राप्त। महातेजस्वी तत्वज्ञान राजा जनकानं धार्मिक अनुष्ठानाच्या लोकांना सुद्धा आनंद दिल्या आणि शतानंदाने जनक राजाला एक विनंती केली
महाराज आपल्याला मी सांगावं असं तर नाही आहे, पण मला सांगावं लागतं कारण मी कुलगुरू आहे. तुमचे भाऊ कुशध्वज हे शशांक नावाच्या नगरीवर आहेत आणि दशरथ राजा आणि वशिष्ठ हे आलेले आहेत, तर त्यांच्या कुटुंबासह सगळ्यांना बोलून घ्या, कारण त्याच्या 2 मुली होत्या भावाच्या, शत्रुघ्न आणि भरत, उर्मिला आणि मांडवी. म्हणून त्यांना बोलून घ्या. आणि लक्ष्मण रामाला सीता, लक्ष्मणाला उर्मिला आणि मांडवी आणि कीर्ती यांना वरून घ्या. तदनंतर सकाळ झाली. जनकानं महेश आपल्या ऋषी लोकांना यज्ञ कार्य सुशोभित करायला सांगितलं आणि पुरोहित शतानंदांनी महान पराक्रमी त्यांचा भाऊ कुशध्वज हा अत्यंत धर्मात्मा आहे, इक्षुमती नदीच्या किनाऱ्यावर तो राहत होता, नेपाळच्या पुढे. त्यांना बोलून घ्यावं, कारण इक्षुमतीचं नदीचं जल प्यायल्यानंतर माणसाचं कल्याण होतं आणि त्याच्या मनात संशय नावाची गोष्टच राहत नाही. जसं गंगेनं मनुष्य निर्मळ होतो तसं इक्षुमती याची त्या पाण्याची चव म्हणजे उसाचा रस आहे. हा आपल्या तापीचं पाणी म्हणजे तांब्यासारखं आहे, तापी ताम्र पाणी. आणि आईसाहेब गिरण्याचं पाणी काचासारखं स्वच्छ असं पाणी नाही. प्रत्येक नदीच्या पाण्यामध्ये विशेषता आहे. गोदावरी गुळचट पाणी आहे, नाशिक कृष्णामाई कडक पाणी, संत वाहते कृष्णामाई, भीमा. प्रत्येक पाण्यांमध्ये गुणधर्म आहे. म्हणून त्यावेळेला रक्षणाकरता, शत्रूपासून निवारण होण्याकरता मोठं कडोकोट बंदोबस्त लावला गेला. आणि या भावाजवळ पुष्पक विमान होतं आणि हा कुशध्वज पुष्पक विमानानं स्वर्गाला सुद्धा जाऊन येत असत, अशी याची ख्याती होती. म्हणून आपल्या भावाला इथे बोलवा. महान तेजस्वी कुशध्वज आला की आनंद होईल आणि सीतारामांना पाहून या समारंभाने त्यालाही सुख प्राप्त होईल. आपल्या भावांच्या मुलीचं लग्न झाल्यावर सुद्धा आपल्याला सुख होतं की नाही झालं माझ्या भावांच्या मुलीचं लग्न. आता थोडा संकुचितपणा आला आहे शिक्षणामुळे. शिक्षणामुळे माणसाला द्रव्याची लालसा, द्रव्य कमवण्याची बुद्धी आली, पण त्याच्याने संकुचितपणा आला आहे. मी आणि माझं. मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला. आज महिन्यापासून मला 32 ते 36 लोक असं विचारायला आले की आमचे पैसे अटकले, मिळत नाही. आज नाशिकोनी लोक आले, कारण आलेल्या पैशाचे चौपट करण्याचीच बुद्धी राहिली आहे. आणि त्यामुळे काहीतरी मोबाईलवर येतं किंवा टी व्हीवर येतं, ते अटकवून देतात आणि लोक बिलकुल कोणी म्हणे मला 7.5 आहे, कोणी म्हणे मला गुरु 8वा आहे. हे सगळे इतके बेचैन आहे. म्हणजे 1 महिन्यामध्ये, अधिक महिन्यामध्ये लोक तेच विचारायला आले जास्त. कारण आर्थिक अस्थिरता, अर्थाला कधी स्थिरता नसते. अर्थाला कधी स्थिरता नसते. अर्थ हे अस्थिर ताबडतोब होतं एका दिवसात. का तुम्ही आता बाजार सुटसुकाट आहे, कारण महिन्यापासून लग्न मुहूर्त नव्हतं ना. कसं काय बाजार झालं अधिक मासात? वस्तू नवीन घ्यायची नाही, काहीच करायचं. सगळं आत्ता तो व्यापारी बसला करून झाला म्हटलं झालं रे आता सुरू होऊन. कारण लग्न सुरू झालं म्हणजे सगळं चलनवलन सुरू होऊन जातं. चातुर्मास्यात सणवार असतात, त्यामुळे चलन सुरू होऊन जातं. म्हणून त्यावेळेस
राजा बरं हे वाहनं वगैरे आहे हे तिथीवार नक्षत्राला थोडे विकले जातात. म्हणून शतानंदाने सांगितल्यावर जनक राजानं सगळ्या आपल्या मंत्र्यांना आज्ञा दिली की भावाला आदेश सांगा माझा. राजाची आज्ञा झाल्यावर श्रेष्ठ अशा एक मंत्री घोड्यावर बसून कुशध्वजाला बोलवण्याला गेला. याच्या मनामध्ये कधीपासून चाललंच होतं भावाच्या मनात की आपल्याला बोलवणं का बरं नाही येत आहे, आपल्याला बोलवणं का बरं नाही येत आहे. तर काही गोष्टी वेळ आल्यावर घडतात एवढं लक्षात ठेवा. याच्यातून काय घ्यायचं आहे, पुराण आत्ताच आमचं बोलणं झालं, पुराणामधून काही गोष्टी घ्यायच्या असतात. आपण काय करतो, पुराण ऐकून देतो आणि सोडून देतो, एवढंच म्हणतो पुराणातले वांगे असं आहे. पण पुराणात वांग्याची कथा काय सांगितली एखादं कोणी माहीत नाही. कथा कल्पतरूमध्ये सांगितली. इंद्र अति उन्मत्त झाला होता तेव्हा ऋषी लोकांनी पाहिलं की हा काही ऐकतच नाही, म्हणून सगळे वांग्याचे झाडं खाली पेटवले आणि त्याचं विमान खाली पाडलं. याचा अर्थ काय, त्याच्यामुळे इंद्रियांचं पतन होतं. पण आपण कुठे ऐकतो, अरे बापरे असं आहे ते. हा जास्ती खाल्लं तर खाज येते नांगाला. चर्म रोग असेल तर खाज जास्त वाढते. त्याची जी बी आहे ती 33 दिवसानंतर पचते म्हणे पोटात. असं आहे. म्हणून त्यावेळेस बोलवणं पाठवलं आणि कुशध्वजाला मिथिला नगरीचा येण्याचा समाचार मिळाल्याबरोबर त्याने आपल्या दूतांसमोरच भूमीवर डोकं ठेवलं की धन्य झालं. कारण त्यालाही माहिती होतं की देवतुल्य दशरथ राजाचं दर्शन घडेल. कोण आहे दशरथ राजा, तर देवतुल्य आहे. त्यावेळेस त्याने आपल्या सगळ्या मंत्र्यांना आज्ञा दिली की सगळे मिथिला वेगवेगळे चला, काही लोक रक्षणाकरता ठेवून द्या. जनकाचं दर्शन होईल आणि शतानंदांचं दर्शन होईल. राजानं यथायोग्य आपल्या भावाचं आदरातिथ्य केलं आणि त्याला सिंहासनावर बसवलं. अमित तेजस्वी वीरबंधू आल्यानंतर मंत्री जे होते सुदमन, जनक राजाच्या मंत्र्याचं नाव आहे सुदमन आणि दशरथ राजाच्या मंत्र्याचं नाव आहे सुमंत. जो चांगलं दमन करतो, जो चांगलं विचार करतो. आपला सुधाकर बापाला वागवत नाही. नाव काय आहे, सुधाकर. अभिजित 12 वाजेपर्यंत उठत नाही. कारण अभिजित मुहूर्त केव्हा असतं, 12 वाजता, तेव्हाच उठतो तो. म्हणून सुदमन यांनी इक्ष्वाकुकुळ राजा दशरथाजवळ गेले आणि आपलं नाव उच्चारून अमुक कुळातले आहोत असं सांगितलं. कारण मोठ्या माणसांना नमस्कार करताना मी कोण आहे तर वडिलांचं आणि वंशाचं नाव सांगावं लागतं, गोत्राचं नाव सांगावं लागतं. दंडवते कुलोत्पन्नम असं आहे, पाटील कुलोत उत्पन्नम. म्हणून अयोध्येचे नरेश आणि मिथिलापती विधी जनक आणि त्यांचे उपाध्ये वशिष्ठ आणि शतानंद यांचंही दर्शन झालं. मंत्रीवर सुदामांनी सगळं ऐकल्यावर दशरथ राजाला वंदन करून बसले. राजा दशरथानं उठून भेटी घेतल्या प्रत्येकाच. कारण कोणता संबंध होता, सोयऱ्यांचं म्हणजे आपण गालाला काय लावतो, तिकसाने तर गुलाल, आणि मात्र त्याला कुथून येतो.
ही प्रथाच बंद. बरं, इतके सुशिक्षित पोरं झाले, इतके मुलं झाले, तरी ही कुथवाची प्रथा अजून कोणी बंद करत नाही आहे. बरं, आता हे पोरांचं प्रेम विवाह होतं ना, तिथेही कुथवतातच. का रे म्हटलं, तुम्ही जर कशा करता का? नाही. अजूनही या नवीन पिढीच्या मनात येत नाही की हा वायफाळ खर्च करायचा नाही, असं नाही येत. का नाही येत? तर हे जगातले सिनेमातले लग्न पाहतात आणि त्याप्रमाणे कार्यक्रम ठरवतात. आता जसं परवा कळालं की हे नट लोक आणि हे बॅडमिंटनवाले ज्याची जाहिरात करतात ते जर खराब सापडलं तर त्यांच्यावरही गुन्हा दाखल करायचा, कारण तुम्ही खोट्या वस्तूचा जाहिरात करताय. घाबरले ते? बरोबर आहे ना? चांगल्या वस्तूचीच जाहिरात करा, त्यांच्यामुळे लोक घेऊन टाकतात. दाबदण आणलंय सगळ्यांचा, करा म्हणायचं. असं आहे ते. खरंच ते नवरत्न तेलाने अशी झोप लागून जाईल का 5 मिनिटामध्ये? असं आहे. हे औषध घेतलं की गुडघे टेकेल म्हणे, जाहिरात चालली आहे ना. खोट्या जाहिरात. आज कोर्टाने निर्णय दिला की योग्य कफ सायरप डॉक्टर लिहून देतील तेच घ्यायचं, दुकानातून कफ सायरप घ्यायचं नाही. 22 ते 42 लोक मरण पावले, लहान मुलं मोठे. का नाही कडक नियंत्रण करायचं? अहो, एक मुलं आहे, बऱ्याच लोकांना शोक होऊन जातो. म्हणून त्यावेळेस महाराजांनी दोन्ही शतानंदाने आणि वशिष्ठाने आपला परिचय करून द्यावा. म्हणजे आपण कोणते, म्हणून मामाला उभं करावं लागतं. मामाला उभं करणं म्हणजे कोणत्या कुळातली मुलगी आहे, आणि मुलाचा मामा उभा केला म्हणजे कोणत्या कुळातले, कुळाचा परिचय करून दिला आहे. म्हणून महाराज विदित करा. वशिष्ठांना दशरथ राजानं नम्रपणे सांगितलं. तेव्हा भगवान वशिष्ठ मुनी म्हणाले, राजा, तुझं म्हणणं खरं आहे. संपूर्ण मंत्र्यांसह आणि महर्षी विश्वामित्रांसह सगळे लोक मी काय सांगतो ते ऐका. विश्वामित्र आले आणि समोर बसले. दशरथ राजानं वशिष्ठांना एवढं सांगितलं आणि ते शांत राहिले. वशिष्ठांनी जनक राजाच्या पूर्वहिताला जवळ बोलवलं आणि म्हणाले, विदेही राजा, विदेही पुरोहित, आता मी जे उत्पत्ती अव्यक्त सांगतो ते ऐका. उत्पत्ती अव्यक्त म्हणजे रघुकुलाची जी उत्पत्ती आहे ती ऐकून घ्या. आणि नंतर जनक राजाच्या उपाध्याने त्यांची उत्पत्ती सांगावी, कारण संबंध करायचा आहे ना. जसं कोकणातले लोक इकडच्या मराठ्यांना मुली देत नव्हते, कारण त्यांचं कुळ वेगळं होतं. 96 कुळ शब्द बघा तुम्ही. म्हणून ते म्हणतात, ब्रह्मदेवाच्या उत्पत्तीपासून नित्य आणि शाश्वत अविनाशी मरीचीची उत्पत्ती झाली. मरीचीचे पुत्र काश्यप, काश्यपाचे पुत्र विवस्वान, विवस्वानांचे पुत्र मनु यांचा जन्म झाला. मनु हे पहिले प्रजापती आणि त्याच्यात इक्ष्वाकू नामक पुत्र झाला. मनुला इक्ष्वाकू नामक पुत्र. इक्ष्वाकूनं अयोध्येतलं प्रथम राज्य स्थापन केलं. एवढं सांगितलं इतिहास. म्हणून आपण सुद्धा काय पाहत होतो, 7 पिढ्या. किती दिवसापर्यंत वृद्धी पाळायची, तर म्हणजे 7 पिढ्यापर्यंत. सुतक किती पाळायचं? आता लोक म्हणतात 3 पिढ्या 2 पिढ्या. म्हटलं पाळू नको, तुमच्या मनावर अवलंबून आहे. बरं, दरवेळा सुतक होतं. बरं, प्रत्येक वेळा विचारतो किती दिवस पाळू. अरे मग आता इतके वर्ष झाले तुझे 67, ते किती सुतक पाळलं तसं पाळ. प्रत्येक सुतकाला विचारतात. असं कसं चालेल?
शेवटी पंचांगकर्त्यांनी सुद्धा आधुनिक सूतक पद्धती छापून दिली पेपरामध्ये. असं आहे. मग त्याला तुम्हाला जास्त पाळायचं नाही तर 10-10 लोकांचे भाग करायला पाहिजे. बऱ्याच लोकांचं लग्नही सुतकात लागतं आणि श्राद्धही सुतक्यातच होतं. हे आडावत आहे ना, हे आडावतला देशमुख कंपनी खूप होती. तर त्यांच्याकडे लग्न ठरलं की दोघांनी काय करायचं, देव बसून द्यायचे महिनाभर. काही इलाजच नव्हता ना, आणि कोणी बोलायचं नाही, लावून गेलं ना. असं आहे. अगदीच जवळ शेजार पाजारचे असले तर ते पाळायचे, नाही तर सोडून द्यायचे. म्हणून ते म्हणतात इक्ष्वाकुपुत्र, त्याचं नाव कुक्षी, पुढे महान तेजस्वी झाला आणि कुक्षीला विक्षुक्ष कांतिमान पुत्र जन्माला आला. विक्षुकाचा पुत्र महातेजस्वी प्रतापी बाण, बाणाचा पुत्र अरण्य, पुढे महान तेजस्वी प्रताप राजा झाले. अरण्याचा पुत्र पृथू, पृथू त्रिशंकू जन्माला आला आणि त्रिशंकूचा पुत्र महायशस्वी धुंधुरकुमार, धुंधुरकुमार महातेजस्वी महारथी युवशक याचा जन्म झाला. युवशकाचा पुत्र मांधाता, समस्त भूमंडळाचा स्वामी ओंकारेश्वर. मानधाता सुसंगीत नामक कांतीपुत्र झाला आणि सुसंगीतराला 10 पुत्र झाले. त्याच्यामधला ध्रुवसिंध हा आणि प्रचेतन. ध्रुवसिंधाला भरत नामक यशस्वी पुत्राचा जन्म झाला आणि भरत महातेजस्वी असित उत्पन्न केला. राजा असिताच्या बरोबर हैहय, तालाज्जन, शशबिंदू 3 राजांचा वंश वाढला. युद्धामध्ये तिन्ही शत्रूंना सामना करण्याकरता असित हा श्रेष्ठ ठरला. त्याला 2 राण्या होत्या आणि त्याने हिमालयावर जाऊन पुढे तपश्चर्या केली होती. असिताच्या जवळ थोडी सेना होती. शेषानं हिमालय पर्वताहून जाऊन मृत्यूला प्राप्त करणाऱ्या त्यांच्याशी युद्ध केलं, पण त्या दोघांच्या राण्या गर्भवत्या होत्या. त्यांना ऐकल्यानंतर त्यांनी मात्र त्या राण्यांना मारलं नाही. एका राणीने सौत गर्भ नष्ट केला आणि पुढे विषयुक्त भोजन दिलं गेलं. पहा म्हणजे क्षत्रियांमध्ये कसं वैर असतं. त्यावेळी रमणीय श्रेष्ठ पर्वतावर भृगुकुल उत्पन्न भगवान चमन मुनी तपस्या करू लागले आणि हिमालयाच्या आश्रमावर दोघांना राण्यांबरोबर जहर दिलं गेलं आणि कालिंदी नावाने ते प्रसिद्ध झाले. कमलदल समान नेत्रवाली महाभाग कालिंदी एक उत्तम पुत्र मिळण्याकरता इच्छेनं देवतुल्य तेजस्वी भृगुनंदन चवनांच्या जवळ गेली, नमस्कार केला आणि तिने ब्रह्मऋषी चवनांना पुत्राची अभिलाषा सांगितली. कालिंदीला पुत्र जन्म झाल्यानंतर विषयात महाभाग त्यांच्या उदरात एक बलवान महातेजस्वी पुत्र उत्पन्न झाला आणि तो कांतिमान बालक म्हणजे कमललोचन. तू चिंता करू नको, तुझा पुत्र जगात होईल. ती विधवा राजकुमारी कालिंदी पुढे प्रतिवता झाली. महर्षी चवनाला तिने नमस्कार केला आणि चवनाने सांगितले, देवी तू आपल्या आश्रमात राहा, तुझ्या पुत्राचा जन्म होईल, त्याचं रक्षण होईल. त्यानंतर सौतेचा गर्भ नष्ट सौतीचा गर्भ नष्ट करण्याकरता तिने पुन्हा प्रयत्न केला. तिला विष दिलं. पुढे राजकुमार सगर नावाने विख्यात झाला. सगराचा पुत्र असमंजस, असमंजसाचा पुत्र अंशमान, अंशमानाचा पुत्र दिलीप, दिलीपाचा पुत्र भगीरथ, भगीरथ काकुष्ठ कुळामध्ये रघु जन्माला आले. रघु तेजस्वी पुत्र प्रबुद्ध, शापातून राक्षस झाले. पुढे कल्मपात नावानं ते प्रसिद्ध झाले. पुढे क्षणक नामक पुत्र जन्माला आला. क्षणकवाचा पुत्र सुदर्शन, सुदर्शनाचा अग्निवर्ण, अग्निवर्ण शीघ्र होऊन शीघ्राचे पुत्र मरुत झाले आणि मरुताचे प्रसूर झाले. पुढेच यांच्यामध्ये आंबिरस जन्माला आले. आंबिरसाचे पुत्र नहुष, नहुषाचा ययाती, ययातीचा पुत्र नभक, नभकाचा अज, अजाचे दशरथ. इतके कुल वाचून दाखवले. म्हणजे आम्ही काही नवरदेववाले साधे नाही. म्हणजे कालानुसार कसे प्रसंग निर्माण होतात
म्हणजे हे वैर जे आहे गर्भसुद्धा नष्ट करून टाकले. म्हणून जोधपूरकडे राण्यांनी जोहार का घेतले? अग्नीत उडी मारून दिले. म्हणून त्यावेळेस इक्ष्वाकू कुल उत्पन्नामध्ये वंश आदी कालापासून शुद्ध होता. म्हणून परमधर्मात्मा सत्यवादी इथे आले. हे नरश्रेष्ठा, इक्ष्वाकू कुलामध्ये उत्पन्न झालेले श्रीराम लक्ष्मण यांना तुमच्या दोन्ही कन्या वरण करून द्या. आपल्या कन्या योग्य आहे आणि या कन्या विवाहाला आपण कन्यादानाला आम्ही परवानगी देतो असं वसिष्ठांनी सांगितलं. परवानगी दिली आहे. म्हणजे का हो, इतक्या लांब आल्यावर सुद्धा परवानगी नाही द्यायची? नाही, जमलं नाही तर कॅन्सल. का हो, सगळं मुलगा मुलीची पसंत झाल्या, ठराव नाही झाला तर कॅन्सल नाही हो आजच्या काळात. का व्यवहार नाही जमला, सोडून दिला आम्ही. काय त्यांच्यावरच पाणी पडलं आहे? असे लोक आहे ना, ठराव नाही जमला तर कॅन्सल. लोक काय म्हणतात, योग नव्हता. द्रव्याने वश होत आहे लोक. द्रव्य हा योग नाही आहे. योग्य वर आणि योग्य स्त्री हा योग आहे. पण हल्ली लग्न कशावर झालं? कांचन. असं आहे. जेव्हापासून लग्नामध्ये व्यवहार आला, आता कायद्याच्या दृष्टीने बघा, लग्नामध्ये मुलीला बाप सोनं नाणं सगळं दिलं म्हणजे तिचा हक्क संपला का नाही? तरी ती नोटीस देते, तुमचं शेत विकलं, मला पैसे द्या. कायदा चुकीचा. लग्नाच्या वेळेला भरपूर दिलेला आहे, तुझा हक्क संपला. एवढंच नाही तर माझ्याकडे अशा केसेस आहे, बाप रिटायर होण्याच्या आधी बापाचं रक्कम किती आहे हे मुलीने विचारलं. मला तुमच्या फंडातले पैसे पाहिजे. मी म्हटलं, येडा आहे तू, काढून टाक ना आधी, आणि 4-5 लाख ठेव. काढून टाकले. मग रिटायर झाला, 4 लाख रुपयाला 1 लाख मुलीला दिलं, 1 लाख मुलाला दिलं, 2 लाख ठेवून. म्हटलं काय दादा आयडिया दिली. म्हटलं मग येड्या का ते इतके लोक इथं, आपण घुसायला पाहिजे ना. इथपर्यंत मुलींची मदत झाली आहे. प्रॉव्हिडंट फंडावर नजर आहे आणि त्यांना पगार आहे. नवऱ्याला पगार आहे, तिला पगार आहे. काय प्रजा आहे, कशी काय रडेल मी तुमच्या नावान ती. द्रव्येन वशः. महर्षी वशिष्ठांनी अशा प्रकारे इक्ष्वाकू वंशाचा परिचय दिल्यानंतर राजा जनकानं हात जोडून मुनिश्रेष्ठांना सांगितलं, भले भले भले, कुलाचा परिचय आनंदित झाला. आम्ही कन्यादान करायला तयार आहोत. प्राचीन कालामध्ये निमी नामक एक धर्मात्मा राजा होता. तो संपूर्ण धैर्यशील महापुरुष श्रेष्ठ पराक्रमी, त्याचे तिन्ही लोकात विख्यात होता. त्याचीही मिथी नामक एक पुत्र झाला. मिथीचा पुत्र जनक होय. आता शतानंदांनी यांचं, आता तुम्ही म्हणाल एवढे नावं ऐकण्याचं, ग्रंथात देण्याचं कारण काय? तो कुल कळालं पाहिजे. पूर्वी आपल्याकडे असं झाड काढलं जात असे भावांच्या नावाने, वंशावळी. प्रत्येकाच्या घरात लावलेलं होतं झाड. कारण त्याच्याने आता तर तुम्ही घरात बापाचे आणि आईचे फोटो ठेवू देता, नाही तर वंशावळीचं काय लावलं, पालथी मारून टाका म्हणे, बद्दुआ देत आहे. अरे का फोटो बद्दुआ देत आहे, काय अंधार आहे. मोठा करू नका तुम्ही फोटो बिटो आपला बाईचा. हे मारून देतील पालथे आणि मग तुमचा जीवूत मरेल. जिवंतपणे आईबापाचं ऐकत नाही, मेल्यावर फोटो बद्दुआ देतात. काय ही आता अंधश्रद्धा नाही का?
हां, मग उद्या तुम्ही असं म्हणायचं की नेहरूच्या अंगावर फोपटा उडतो, बद्दुआ देता येते. हां, हे जे पुतळे आहे ना असे चौकात बसवायचे नसतात. नाव द्या आणि पुतळ्याची जागा व्यवस्थित करा. कोण ऐकते? त्याला त्याच्याविषयी तुम्हाला नुसतं आदर पाहिजे. हां, त्याच्यात पैसे खाऊन बांधायचं असेल तर ती गोष्ट वेगळी आहे. आदर पाहिजे. नाव असणं चांगलं आहे. म्हणून त्यावेळेस परिचय द्यायला सुरुवात केली. उदवसु धर्मात्मा नंदीवर्धनात उत्पन्न झाला. नंदीवर्धनातून शूरवीर पुत्र नावाचा सुकेतू निर्माण झाला. सुकेतूला देवरात नामक पुत्र झाले. देवरात महाबलवान होता आणि धर्मात्मा होता. राजऋषी देवरात आणि बृहत नामानं प्रसिद्ध झाला. बृहताचा पुत्र महावीर, तो शूर आणि वीर. हा महावीर धूत असून धैर्यवान आणि सत्यपराक्रमी होता. सुतकेतू धर्मात्मा, दृष्टकेतू राजा दृष्टकेतूचे पुत्र हविष नावाने विख्यात झाले. हविषयाचा पुत्र मरुदाचा पुत्र प्रतिबंधकाचा पुत्र धर्मात्मा, कीर्तिवर्धन आणि पुत्र. हे सगळे जनक आहे बरं. जनक ही पदवी आहे. हा गेला की तो जनक झाला की जसं पंतप्रधान पद एकच आहे, राष्ट्रपती पद आहे, त्याच्यावर माणसं येणार. तशी जनक ही एक स्थिती आहे विधीही राहण्याची. हे सगळे जे राजे आहे ते संसारात राहून परमार्थ करत होते असा अर्थ आहे. आणि दशरथ राजा संसारात राहून सत्यवचन त्यांच्याकडचं कोणी सोडत नव्हतं. हे विधीही आणि हे सत्यवचन एकत्र झाले म्हणून यांच्याकडे परमात्मा प्रकट झाले, यांच्याकडे शक्ती प्रकट झाली. मग शक्ती आणि परमात्मा एकत्र येऊन जगामध्ये धर्मरूप स्थिती निर्माण झाली. म्हणून राम काय शिकवतात? गृहस्थाश्रम धर्म, मातृपितृसेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा, राष्ट्राचं प्रेम. रामाने काय सांगितलं की तू जर इथे राहिला, भरत वनात राहायला तयार झाला तर प्रजा दुःखी होईल. क्षत्रियाचा धर्म काय आहे? प्रजाचं रक्षण करून आपण त्याग करणं. म्हणून भरत अयोध्येत आला, सगळ्या गावच्या लोकांना सूचना केला. नंदी ग्रामामध्ये तपस्वी रूपानं राहिलं आणि राज्याचं रक्षण केलं. राम तर वनात होते. वनात काही न खाणं ठीक आहे, कारण मिळतच नाही तर काय खाल तुम्ही. भरत राज्यात राहून आणि पत्नी तिथे शत्रुघ्न भरताच्या सेवेत आणि दोघांच्या पत्नी तिथे आणि सीतेबरोबर. लक्ष्मणाची पत्नी राज्यात. म्हणून तिन्ही स्त्रिया सासवांच्या सेवेत होत्या. कौसल्या, सुमित्रा आणि कैकेयी. कैकेयीला सेवा घ्यायला दुःख होत होतं, पण उर्मिला आणि श्रुती आणि मांडवी तिच्या सेवेमध्ये कमतरता करत नव्हत्या. आणि कौसल्या वारंवार तिच्याजवळ जाऊन बसायचे की दुःख करू नको, दुःख करू नको, दुःख करू नको. एखाद्याचं चुकलं म्हणून त्याला कायमच चुकीची शिक्षा द्यावी असं नाही आहे. चुकून त्याचं आयुष्यामध्ये माणसाचं एखाद्या, आणि वारंवार त्याला त्या गोष्टीची आठवण करून देऊ नये. कारण मनुष्य परिवर्तनशील आहे. वाल्याचा कोण झाला? हेच लक्षात आलं पाहिजे. म्हणून धर्मज्ञ धर्मात्मा यांना 2 पुत्र झाले. ते श्रेष्ठ आणि एक छोटा कनिष्ठ, तो कुशध्वज. ते पुढे ज्येष्ठ पुत्राला राज्याभिषेक झाला आणि कुशध्वजाने सगळा भार सांभाळला. वृद्ध पिता स्वर्गगामी झाल्यानंतर देवतुल्य कुशध्वज याने स्नेहदृष्टी ठेवून
आपला आणि भावाचा राज्यकारभार चालवला. स्नेहदृष्टी ठेवली नाही, मी जसा आहे तसा माझा भाऊ, स्नेहदृष्टी ठेवली. आणि त्या योगानं आजपर्यंत आम्ही या मिथिली नगरीचं चारी बाजूने सांभाळ केलेला आहे. आम्ही जे दूध पाठवले तुम्हाला बोलवायला ते एवढ्या करतात शंकराच्या धनुष्याचं तुम्हाला दर्शन घडावं. आम्ही हा स्वयंवर लावलेला आहे, मान्य असेल तर स्वीकार करा. मुलीवाले आहे ना, काय घ्यायची मागा. काय शिकवलं इथे मुलीवाल्यांनी, काय घ्यायचं. आता मंगल कार्य पाहायला मुलीवाल्याकडे जे येतात स्टॉप आहे का नाही, म्हणजे त्यांनी मंगल कार्य ठरवायचं. ते किती का महाग असे ना, किती का लांब असे ना, लोकांना जायला 50 रुपये, यायला 50 रुपये. काय झालं, लोकांना कोण जाईल रे, जाऊ दे. गावातले ओस पडले मंगल कार्यालय आणि रस्त्यावरचे मंगल कार्यात सुरू झाले. मंगल कार्य बंद असल्यानंतर तिथे 4 महिने 6 महिने कोणाचा वास असतो, अतृप्त आत्म्यांचा. मंगल राहिलं नाही. पूर्वी गावातल्या मंगल कार्यात गंधमुक्ताला देत नव्हते, नाही रे बुवा अशुभ काम कुठे करता. आता सगळ्या मंगल कार्यालयात गंधभक्त सुरू झाले, कारण रिकामे पडले आहेत ना. शुभात अशुभ, अशुभात शुभ. म्हणून महामुने माझा हा भाऊ कुशध्वज हा सुद्धा माझ्यासारखाच वीर आहे. आम्ही दोन्ही भाऊ असंच कामबाल करतो. सीताराम उर्मिला लक्ष्मणाला समर्पित करण्याची आमची इच्छा आहे. या शर्त आहे, सीतेनं आम्हाला कुलभूषण केलं आहे. म्हणजे आम्ही जे या कुलाला भूषण झालो त्याचं कारण वशिष्ठांनी आणि जनकाच्या पुरोहितांनी जनक राजाला आधी गोदान करा आणि नंतर लग्नाचा निश्चय करा अशी आज्ञा केली. गोदानाने काय होतं, संपूर्ण पापाचा क्षय होतो. आज मुलाकडून सुद्धा आणि मुलीकडून सुद्धा. आणि म्हणून त्या काळात जावयाला सुद्धा गोदान दिलं जात. आताही गुरुजी संकल्प करतो किंवा गोदान प्रत्यर्थम गोबुधदान किंवा सुवर्णदान यांच्या करसे आमटी घालून द्यावं यांच्या बोटात. ब्राह्मणाला माहिती असते ती आयडिया. तो लगेच संकल्प करून देतो, गोदान प्रत्यर्थ सुवर्णदान दे, आमटी घालून द्या. पण बुवा कसा पाहिजे, पेन्शनर नको, हुशार पाहिजे. त्या माणसाकडून गोदान करूनच घेतो तो. वशिष्ठांची आज्ञा ऐकल्यावर जनक राजाला आनंद झाला आणि गोदानाचे संकल्प केले. नांदी श्राद्ध केलं आणि विवाह कार्याची योजना सुरू केली. महाभाऊ प्रभू, आज मघा नक्षत्र आहे, 3 दिवस उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे, विवाह कार्याला वर्ज आहे. त्याच्या पुढे तुम्ही लग्न ठरवा, अभ्युदय बरोबर. म्हणून गो, भूमी, तिल, सुवर्ण आदी दान करा आणि भविष्यामध्ये यांना सुख मिळेल असं करा. म्हणजे एवढे दान द्यायला लावले लग्नाच्या आधी. गाईचं, भूमीचं, तिळाचं, सोन्याचं आदी दान करा आणि भविष्यामध्ये या दोघांना सुख मिळालं पाहिजे. आता हे एवढं झाल्यानंतर विश्वामित्राने भरत शत्रुघ्नांना जवळ बोलवलं आणि त्या कुशध्वजाला बोलवलं, इकडे म्हणे. कशाला वेळ करतो तुम्ही दोन्ही भाऊ, एक आहे ना, होऊन जाऊ द्या. जनक राजाला अति आनंद झाला.
वशिष्ठाने विश्वामित्राला म्हणून दशरथ राजाच्या चारी पुत्रांचं मंगल ठरलं. कृष्णार्पणमस्तु. सत्यगुरु राये कृपा मज केली, सापडले वाटे वडील